नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण क्लास 9 चा चॅप्टर चालू केलेला होता प्रिव्हियस लेक्चरला, युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. त्याच्यामध्ये आपण युजफुल मायक्रोब्स हा टॉपिक लर्न करत आहोत, ज्याच्यामध्ये आपले दोन बीट झालेले आहेत. युजफुल मायक्रोब मध्ये एक लॅक्टोबॅसिलस, दुसरा रायझोबियम आणि तिसरा आज आहे आपण ईस्ट आपण काय करणार आहोत, लर्न करणार आहोत. ते दोन बॅक्टेरिया होते, हा काय फंगस आहे. आता बघा, दोन बॅक्टेरिया म्हणजे काय, लॅक्टोबॅसिलस आपल्याला कर्ड मध्ये मिळतो आणि रायझोबियम आपल्याला काय म्हणतो, रूट नोडल्स मध्ये आपल्याला आढळून येतो. त्याच्यामध्ये आता ईस्ट बघायचं, ईस्ट पण हा काय युजफुल आपला काय मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, मायक्रोब्स आहे. तुम्हाला सांगितलं प्रिव्हियस लेक्चरला मायक्रोब्स म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय. बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, द ऑर्गॅनिझम कॅन नॉट बी सी विथ नेकेड आईज बट कॅन बी सी विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप नोन एज, आपण काय म्हणतो त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो. ज्या सुरुवातीला मी डेफिनेशन दिलेली आहे त्या डेफिनेशन कंटिन्यू वाचत चला, जेणेकरून तुम्हाला काय मिळेल, पुढच्या टॉपिक मध्ये जे काही टॉपिक शिकणार आहोत ते आपल्याला काही इझी जाईल, त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला लवकरात लवकर समजल्या जातील. आता बघा, आज आपण ईस्ट लर्न करणार आहोत. ईस्ट हे सर्वात अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे. ईस्ट म्हणजे मराठीत आपण त्याला किनो असं म्हणतो. किनो हे मार्केटमध्ये ड्राय ईस्ट मध्ये पण मिळतं. आता ईस्ट तुम्हाला कुठे मिळतं, कसं मिळतं ते सांगतो अगोदर. बघा, ईस्ट मार्केटमध्ये ड्राय स्वरूपामध्ये काय मिळतं, आपल्याला ईस्ट मिळतं. ईस्ट, आता हे ईस्ट कसं बघायचं तुम्हाला सांगतो. 2 स्पून किंवा 1 स्पून काय करायचं, ईस्ट घ्यायचं, एका ग्लासमध्ये टाकायचं, त्याच्यामध्ये 2 स्पून आपला शुगर टाकायचा आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं, वॉर्म वॉटर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, थोडंसं फार जास्त गरम नाही पण थोडंफार गरम, ल्यूक वॉटर, आपण ल्यूक वॉर्म असं वॉटर म्हणतो, ते वॉटर आपण काय करायचं त्याच्यात एंटर करायचं आणि त्याच्यावर एक ग्लास आपण काय करायचं, ग्लास लाईट त्याच्यावर क्लोज करायची. जेणेकरून काय होतं बघा, हे ईस्ट आपल्याला कसं मिळतं ते सांगतो मी. एक ऍक्टिव्हिटी आहे, तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली. काय करायचं, मार्केट मधला ड्राय ईस्ट घ्यायचा आणि तो काय करायचा, एका ग्लासमध्ये टाकायचा, त्याच्यासोबत 2 स्पून म्हणजे 2 चमच साखर टाकायची, त्याला वरच्या स्लाइडनं क्लोज करायचं आणि 10 मिनिटांनी बघायचं, तुम्हाला त्याच्यात काहीतरी चेंज झालेला दिसेल. चेंज काय असतो बघा, आणि तो चेंज बघण्यासाठी आपल्याला एक बलून, त्याच्यावर एक बलून काय करायचं, आपल्याला हँगिंग करायचं, अडकवायचं, जेणेकरून त्याचे जे काही बबल्स असतील, ज्याचे काही एअर असेल, ते काय करते बलून मध्ये जाईल. अशा प्रकारे आपल्याला त्याला काय करायचं, सेटअप करायचा आहे. आणि तो सेटअप बघा काय होतं, तुम्हाला तो बलून हळूहळू काय होईल, असा फुगीर झालेला दिसेल, जेणेकरून त्याच्यात काय दिसणार, तुम्हाला कार्बन डायऑक्साईड CO2 गॅस काय जाईल, जमा झालेला दिसत. मग तोच कार्बन डायऑक्साईड गॅस म्हणजेच आपला ईस्ट असतो. ईस्ट कसा असतो, जेव्हा ईस्ट स्वतःचं अन्न तयार करतो, न्यूट्रिशन तयार करत असतो, तेव्हा त्याच्यामधून तुम्हाला CO2 आणि अल्कोहोल म्हणजे इथेनॉल बाहेर पडलेला दिसतो. हे दोन प्रोडक्ट बाहेर पडतात तेव्हा आपलं ईस्ट तयार होतं. म्हणजे ईस्ट तयार होताना आपल्याला अल्कोहोल मिळतो आणि एक दुसरा CO2 गॅस मिळतो. ह्या दोन गोष्टी आपल्याला ईस्ट जेव्हा न्यूट्रिशन, हा युकॅरिटिक आहे आणि तो स्वतःचं अन्न तयार करताना दोन गोष्टी काय करतो, बाहेर टाकतो. असा हा ईस्ट आपल्याला मिळत असतो. तुमच्या बुक मध्ये पण एक ती ऍक्टिव्हिटी दिली आहे, तुम्ही बघा, रीड करा, तुम्हाला लक्षात येईल. आपल्याला एक सांगितलं की ईस्ट कसा मिळतो, जसं आपण लॅक्टोबॅसिलसची ऍक्टिव्हिटी बघितली, कर्डच्या एका ड्रॉप मध्ये मिळतो, मायक्रोस्कोप खाली स्लाइडवर टाकून बघायचं. रायझोबियम बघितलं, रूट नोडल्सचे एक स्लाइड, त्याचं एक बारीक पोर्शन, स्मॉल एकदम थिन पोर्शन घ्यायचं. अशा प्रकारे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या, बघायच्या, त्याच्यामध्ये आपल्याला कुठला बॅक्टेरिया कुठला फंगस मिळतो ते आपल्याला काय करतं, समजतं. ऍक्टिव्हिटी दिली आहे, त्याच्यानंतर त्याचं टॉपिक दिलेलं आहे. आता बघा, ईस्ट मध्ये काय म्हणले, ईस्ट इज अ हेट्रोट्रॉपिक युनिसेल्युलर फंगस हॅव्हिंग युकॅरिटिक सेल, इट ग्रो ऑन कार्बन कंपाऊंड. हा हेट्रोट्रॉपिक आहे, युनिसेल्युलर फंगस आहे, हॅव्हिंग युकॅरिटिक सेल, पण त्याची सेल ही युकॅरिटिक आहे, पण तो ऍक्च्युअली काय हेट्रोट्रॉपिक म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहतो. म्हटलं युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आहे आणि हा फंगस आहे, ते काय होते, बॅक्टेरिया होते. आता बघा, हा कुठं ग्रो होतं, म्हटलं कार्बन कंपाऊंडवर. आता कार्बन कंपाऊंड म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन पासून जे नॉर्मली सगळे कंपाऊंड कार्बन पासून बनलेले असतात, ठीक आहे, जे आपण इटिंग करतो, जे आपल्या आजूबाजूला ग्रो होतात ते, मग त्याच्यावर तो काय करतो, ग्रो होतो म्हणून सांगितले. आता बघा, ईस्ट सेल आर कलरलेस अँड ओल, सम सेल शो स्मॉल राऊंड बर्ड अटॅच्ड टू इट. ईस्ट कसे आहेत, कलरलेस आहेत आणि ओल म्हणजे अंडाकृती शेप आहे, स्मॉल राऊंड बर्ड्स अटॅच्ड टू इट, आणि त्या ईस्टला स्वतःचे काय करतं, एक स्मॉल बर्ड काय करतं, ग्रो झालेलं असतं म्हटलंय, त्याला आपण काय म्हणतो ईस्ट. त्याचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे ईस्ट कशा प्रकारे असतो सांगितलंय बघा. ईस्ट रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय बडी. आणि तो कसा प्रोड्यूस होतो, म्हणजे आता समजतो आपण एखादा प्लांट्स अॅनिमल त्याच्यापासून सीड पासून ग्रो होतो, कुणी कुणी त्याच्या पाना एखाद्या वर्ष अर्थ सरफेसवर काय झाले, फॉल झाले, त्याच्यापासून काय होतं, त्यांना खाली न्यूट्रिशन मिळतं, मिनरल्स मिळतात, वॉटर मिळतात, ते काय होतात, ग्रो होतात. त्याच प्रकारे
हा कसा म्हणजे असेक्शुअली काय होतो, रिप्रोड्यूस होतो. बड कोणत्या प्रोसेसनं, बडिंग. बडिंग म्हणजे स्वतःच्या एखाद्या पार्ट पासून दुसरा पार्ट काय होणे, ग्रो होणे, त्याला आपण बडिंग म्हणतो साध्या सिंपल लँग्वेज मध्ये. बघा, yeast cell carry out by fermentation. During the process obtaining nutrition, it convert into carbohydrates into alcohol and CO2 gas. It converted कशामध्ये, कार्बोहायड्रेट इंटू अल्कोहोल अँड CO2 गॅस. बघा इथे डबल इंटू आले. कन्व्हर्टेड कार्बोहायड्रेट इंटू अल्कोहोल अँड CO2 गॅस. मी इथे सांगितलं आता तुम्हाला की जेव्हा ईस्ट काय करतो, स्वतःचं न्यूट्रिशन तयार करत असतो, त्याच्यापासून काय म्हटलंय, दोन प्रोडक्ट बाहेर पडतात, जे की एक अल्कोहोल आहे आणि दुसरा CO2 गॅस. अल्कोहोलच आपण इथेनॉल म्हणतो. मी सांगतो पुढच्या वेळेस, बघा पुढच्या टॉपिक मध्ये सांगतो किंवा आता लगेच सांगतो तुम्हाला. बघा, कार्बोहायड्रेट कार्बन कंपाऊंड ग्रो होतात, त्याचं अन्न तयार होऊ लागलं की त्याच्यापासून अल्कोहोल आणि CO2 गॅस काय होतो, रिलीज होतो, तयार होतो. आता बघा, बाय मेकिंग ब्रेड सम फर्मेंटेशन प्रोसेस ऑफ ईस्ट आर युज्ड. आणि जेव्हा ब्रेड सारख्या प्रोसेस आहेत किंवा इडली सारख्या प्रोसेस आहेत, जेव्हा मेकिंग होतात त्याला फर्मेंटेशनच करावं लागतं. जेव्हा फर्मेंटेशन होतं तेव्हाच ते काय होतं, प्रोडक्ट तयार होतं. म्हणजे त्याला थोडक्यात आंबवण्याची प्रक्रिया असू द्या किंवा एखाद्या वेळेस फर्मेंटेशनची प्रोसेस असू द्या, ह्या गोष्टीशिवाय आपलं काय होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड्स असतील किंवा आंबवलेले पदार्थ आहेत, ते तयारच होऊ शकत नाहीत. एका कार्बन कंपाऊंड पासून दुसरे कार्बनचे कंपाऊंड तयार होत असतात, त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो, फर्मेंटेशन प्रोसेस म्हणत असतो. आता बघा, इथं तुम्हाला ईस्टची डायग्राम दिलेली आहे. बघा, सेम अशीच डायग्राम असते. वरच्या साईडला इथं काय म्हटलंय, स्मॉल जेव्हा न्यूट्रिशन तयार करतो किंवा प्रोसेसने तो काय होतो, प्रोड्यूस होतो, रिप्रोड्यूस होतो ईस्ट, त्याला बडिंग म्हणतात. ह्यालाच आपण बड म्हणतो. आणि तयार होतो त्याला आपण बडिंग म्हणत असतो. बघा, ही सेल वॉल आहे आणि हे न्यूक्लियस आतमधले, हे न्यूक्लियस आणि हा सायटोप्लाझम. हरितद्रव्य हा त्याचा केंद्रक, त्याची पेशी व्यक्तिता आणि हा बड. हे बघा काय आहे, तुमचं ईस्ट आहे. ईस्ट बद्दल माहिती विचारली तर त्याची डायग्राम काढा, त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचे 4-5 पॉईंट दिले, ते पण रीड करा आणि लिहा, काय प्रॉब्लेम नाही. आता बघा, तुम्हाला सांगितलं मी इथं अल्कोहोल मिळतो म्हटलंय, त्यालाच आपण इथेनॉल म्हणतोय. हे जनरल नॉमेनक्लेचर आहेत, हे प्रत्येक ठिकाणी येतात. आपल्या ऍक्च्युअली केमिस्ट्रीमध्ये आहे, पण आपल्या सायन्समध्ये पण काही ठिकाणी, 11-12 बायोमध्ये पण खूप ठिकाणी येतात. हे लक्षात ठेवा फक्त. बघा, इथं नेम ऑफ अल्केन म्हटलं, अल्केनचे नाव कसे असतात बघा. नंबर ऑफ कार्बन आता 1 आहे, इथं फॉर्म्युला काय दिला, CH4, आणि त्याचं नाव काय, मिथेन. 2 नंबरला काय, C2H6 इथेन. 3 नंबरला प्रोपेन. 4 नंबरला ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. हे काय त्याचा फॉर्म्युला आहे, हे त्याचं नाव आहे आणि त्याचे नंबर ऑफ कार्बन आहेत. आता बघा, इथे 1 कार्बन आहे आणि प्लस 1 केलं की 2, आणि त्याच्या परत 2 हायड्रोजन मिक्स करायचे, काय होतं, मिथेन. आता इथे बघा, नंबर ऑफ कार्बन 2 आहे, प्लस याच्यात जेवढे संख्या आहे त्याच्यात 2 ऍड करायचे, की झाले 4, आणि प्लस 2 हायड्रोजन म्हणजे काय, 6. नंबर ऑफ आता 3 आहे, 3 कार्बन आणि ह्याची बेरीज 3 आणि 3 6, प्लस 2 8, 4 4 4 प्लस 8 8 आणि 2 10. असं जेवढे कार्बन आहेत त्याची प्लस करायचं आणि त्याच्यात 2 ऍड केले की हायड्रोजनची संख्या मिळते आपल्याला. बघा, आता प्रत्येक ठिकाणी इथं 5 आहेत, 5 प्लस 5 10, आणि प्लस 2 केले की 12 होतं. म्हणजे जेवढे कार्बन त्याची प्लस बेरीज आणि प्लस 2 ऍड करायचं, म्हणजे तुम्हाला काय मिळतं, त्याचं फॉर्म्युला मिळत असतं. जनरली तुम्हाला ते पण करता आलं नाही तर फक्त एवढंच लक्षात ठेवा, CH4 ला मिथेन म्हणतात, C2H6 ला इथेन म्हणतात, C3H8 ला प्रोपेन, C4H10 ला ब्युटेन, C5H12 ला पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. अशा 10 प्रकारची तरी तुम्हाला जवळपास माहिती पाहिजे आली. ठीक आहे, हे बघा झाले ईस्ट. आता आपल्या इथे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम झाले. याच्या पुढे आपल्याला काय शिकायचे, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, जसं क्लोस्ट्रिडियम आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. आता आपल्या इथे 3 प्रकारचे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्याला वारंवार आपल्या वापरात येतात किंवा आपल्याला त्याचा यूज आहे आणि आपण त्याचा वापर करूनच वेगवेगळ्या प्रकारचे काय करतो, बाय प्रोडक्ट वगैरे तयार करत असतो. ठीक आहे, आता बाकीचे जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते आपण उद्याच्या लेक्चर किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. तोपर्यंत आपण इथे थांबूया.